नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे निर्माते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या 6 दिवसीय पुण्यतिथी सोहळ्याची सांगता गुरुदेव दत्तपीठाचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी करण्यात आली। यावेळी बोलताना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी सुरू केलेल्या धर्मकार्याला आज सर्वांचे सहकार्य मिळत आहे। आज आपण कार्य करत आहे ते कार्य पुढची पिढी ही ती करत राहील। प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यामुळे जगात हिंदू धर्माचा ठसा उमटला आहे, कारण सर्वांना घेऊन जाण्याची ताकद हिंदू धर्मामध्ये असल्याचे सांगून त्यांनी सध्या होत असलेले धर्मकार्य हे राष्ट्राच्या हिताच्या सुखासाठीच कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले। वर्षानुवर्षे अनेक संकटे आपल्यावर आली, मात्र आज ही संस्काराची आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली हीच भारतीयांची खरी कमाई असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी झालेल्या कीर्तनात बोलताना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी अत्यंत कष्टाने व निष्ठेतून भक्तांच्या सुखासाठी देवगड संस्थांची निर्मिती केली, म्हणून जीवनात साधूचा क्षण व अन्नाचा कण कधीही वाया जाऊ देऊ नका असे आवाहन केले। यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रवेशद्वारावर बांधण्यात आलेली काल्याची दहीहंडी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली। उपस्थित भाविकांनी काशीनाथ अण्णा नवले, विश्वनाथ हापसे, उस्थळ ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी झालेल्या काला कीर्तन प्रसंगी त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज, आळंदी येथील मनोहर बाबा, घोगरगाव बहिरा जातवेद मठाचे बालब्रह्मचारी हरिभक्तपरायण विश्वनाथजी महाराज, शेगाव येथील हरिभक्तपरायण ओंकार बाबाजी महाराज, दिनकर महाराज मते, विश्व हिंदू परिषदेचे धर्माचार्य डॉक्टर जनार्दन महाराज मेटे, नारायण महाराज ससे, बाळू महाराज कानडे, रामनाथ महाराज कोबार, गणपत महाराज आहेर, लक्ष्मण महाराज नांगरे, संजय महाराज निथळे, गिरिजीनाथ महाराज जाधव, दादा महाराज साबळे, विजय महाराज पवार, दौलत महाराज मनाळ, सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, धर्मप्रचारक गणेश मुरदारे, रामेश्वर तनपुरे, बंटीभाऊ पठाडे, मराठवाडा भक्त मंडळाचे रामजी विधाते, बजरंग विधाते, शंकरराव देवरेसर, चांगदेव साबळे, महेंद्र फलटणे, मनोज पवार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। भगवान दत्तात्रयांची परम कृपा आहे आणि सद्गुरू बाबांची कृपा आशीर्वाद आहे। परिसरातून शेकडो पायी दिंड्या या सोहळ्याकरता या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि मोठा आनंद या सोहळ्याचा सर्व भक्त परिवाराला मिळाला। वैष्णवानिका